आणि आता बातमी आहे बारामती विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भातली। सुनेत्रा पवारांचा पुन्हा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन गेल्याचं पाहायला मिळत आहे। पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती करण्यात आली आहे। काँग्रेसच्या भूमिकेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या काँग्रेस काय भूमिका घेतं, आपला अर्ज मागे घेतं का, आपली भूमिका बदलतं का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहे। सूरज, आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे। काय नेमकं त्यांच्यामध्ये संवाद घडलेला आहे, काय अधिक अपडेट्स मिळतात? निश्चितच तब्बल 2 वेळा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जे आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे आणि बारामती पोटनिवडणुकी संदर्भात ही चर्चा झालेली होती आणि त्यांनी यामध्ये विनंती केलेली आहे की जो काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे त्याला कुठेतरी मागे घ्यावं, उमेदवारी काँग्रेसची मागे घ्यावी आणि बारामतीची जी पोटनिवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी अशी मागणी जी आहे ती सुनेत्रा पवार यांनी सपकाळांकडे केलेली आहे। उद्या जर का पाहायला गेलं तर उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आता ज्या फोन झाल्यानंतर म्हणजे तब्बल 2 वेळा फोन झालेले आहेत आणि या फोन नंतर, या चर्चेनंतर आता काँग्रेस नेमकी काय भूमिका ठेवतं, उमेदवार मागे घेतं का मग उमेदवार कायम ठेवतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।